रितेशजी पाटील आपण यायचं आहे. एखादा प्रतिनिधी या डॅशिंग टायगरचा एक प्रतिनिधी हरीश पाटील. चला नंदनजी चौधरी आपण यायचं आहे. तसेच आपण सफाळ केळवा 40+ टेनिस मास्टर लीग 2023 वर्ष तिसरं 10 संघ आणि 10 संघ मालक या स्पर्धेमध्ये सामील झाले होते. पाटील सेन तुषारजी पाटील केळवे, डॅशिंग टायगरचे अनुपजी पाटील, किंग्स ऑफ माकुंसाचे जितेंद्रजी पाटील. या सर्वांचा एकदा शब्द सुनणारे स्वागत करतोय आणि आपण लगेच त्यांना एक सन्मान चिन्ह देतोय या स्पर्धेची आठवण. तर पहिल्यांदा आपण अध्यक्ष महोदयांच्या हातून हे करणार आहोत. मंचावर उपस्थित या 40+ अध्यक्ष बंटी आणि उपाध्यक्ष हरेश आणि सर्व कमिटी मेंबर्स आणि मालक, मी खास करून का थांबलो की 40+ ची जी लीग आहे आपली की गेले 3 वर्ष म्हणजे तिसरं वर्ष आहे आणि चांगल्या रीतीने पार होतं. यावेळेला मी संघ घेत नव्हतो, पण मला मनीचा आणि यांचा फोन आला की संघ तू ठेव. मी सांगितलं ठीक आहे ठेवूया, कारण का या उन्हामध्ये कसं काय खेळणार आणि कोणती घटना जर झाली त्याला तर मालकच जबाबदार असणार, म्हणून मी घेत नव्हतो. पण चांगली टुर्नामेंट झाली. पण मला एक इकडे सांगायचं आहे की खेळ खेळाच्या भावनेने खेळा, की जिंकायच्या याने नका खेळू. कारण काही जे इकडे प्रकार बघायला मिळाले, बंटीचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे, कारण का बंटीने जो डिसिजन घेतला त्याच्यामुळे ही मॅच पूर्ण झाली. खरोखर बंटीदादासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का ही खेळाडू वृत्ती दाखवायला पाहिजे. नाही तर मलाच ट्रॉफी मिळाली पाहिजे आणि मीच जिंकलो पाहिजे दरवर्षी, असं करू नका. आपण मॅच्युअर्ड झालेत, 50च्या आसपास पोचलेले आहेत, तर हे खेळ खेळताना हारजीत असतेच, पण खेळासारखं खेळा की प्रत्येक वेळेला मलाच बक्षीस मिळेल, कोणता पंचाचा डिसिजन चुकला तर तुम्ही ग्राउंडमध्ये जातात असं नका करू. आणि चांगली टुर्नामेंट होईल याच्यासाठी विचार करा आणि पुढच्या वर्षासाठी मी शुभेच्छा देतो आणि अशी टुर्नामेंट चांगली करा. हे माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. गेली 3 वर्ष आपण लीग भरवतो, चांगल्या पद्धतीने ती पार पडतो. त्याच्या मागचं एकच भावना आहे की आपण जे 40+ प्लेयर आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. गेले 3 वर्ष तुम्ही मला जो सपोर्ट दिला त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. हे माझं अध्यक्षपदाचं शेवटचं वर्ष आहे. आज मी तुमच्या समक्ष 40+ अध्यक्षाचा राजीनामा देत आहे, तो तुम्ही स्वीकार करावा आणि पुढच्या वर्षासाठी तुम्ही योग्य तो अध्यक्ष निवडावा. थँक्यू. हॅलो 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 बंटी दादा जो आता बोललाय ते कुणालाही मान्य मिळत नाही, त्यामुळे तो राजीनामा तर स्वीकारला जाणारच नाहीये. तो विषय संपलेला आहे. नक्कीच 2030 पर्यंत बंटी दादा अध्यक्ष राहील. नक्कीच अध्यक्ष राहतील. असे राजीनामे घेतले जात नाहीये आणि कोणालाही मान्य होणार नाही, त्यामुळे बंटी दादाच पुढे अध्यक्ष राहतील, दुसरं कोणी राहणार नाही. त्या सर्व कारण सर्वांवर लक्ष ठेवणारा एक वचक असणारा माणूस पाहिजेत. कारण नक्कीच संतोषजी पाटील साहेबांचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने ते डिसिजन मान्य केलं होतं आणि नक्कीच त्यांचं कौतुक करायला जोरदार टाळा संतोषजी पाटील यांच्यासाठी झालं पाहिजे. चला नंदन चौधरी आपण या. तुमच्याशिवाय या निवेदनाला मजा नाहीये. थोडा वेळ फक्त आपण यायचं आहे, कारण 40+ म्हटलं की तुमचा आवाज आला पाहिजे, कारण 2 दिवस सलग आमचा आवाज ऐकतायत. नंदनजी आपण या.
कारण या स्पर्धेसाठी बरेचसे देणगीदार लाभले आहेत. त्यांची नावं समजणं खूप गरजेचं आहे, कारण आता माझं नाव घेतलं नाही तर पुढच्या वेळेला मी काय मदत करू. तर नावं घेणं खूप आपलं अर्ध कर्तव्य आहे. नंदनजी आपण या. नंदन सर आपण या. मी करतोय, आपण कंटिन्यू यायचं, कारण तुमच्याशिवाय निरोप समारंभ होणार नाहीये. सुरुवात तुम्ही केलाय, आम्ही कारण कालच्या दिवसापासून बोलतोय. आमचा आवाज बराच ऐकलाय, परंतु तुमचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे. हॅलो. हॅलो. बघा, यंदाचं हे तिसरं वर्ष आणि या तिसऱ्या वर्षामध्ये तब्बल 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि अनेक खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आता आपण जो अंतिम सोहळा आहे तो म्हणजे आपला बक्षीस वितरण सोहळा, आणि या स्पर्धेमध्ये खरी शोभा आणली ती आमच्या संघ मालकांनी. खरोखरच जर हे संघ मालक नसते तर आमच्या खेळाडूंना ही खेळण्याची संधी मिळाली असती का? तर नक्कीच नाही. तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या आमच्या संघ मालकांसाठी. आणि आमची जी 40+ कमिटी आहे, अथक मेहनत आहे. इतकं सोपं नाही 40+ची लीग भरवणं, आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही लीग आपण यशस्वी करतोय. सगळ्यात जास्त मी या ठिकाणी या स्पर्धेचं ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एक सिंहाचा जो वाटा म्हणतो आपण, त्याच्यामध्ये बंटीदादा आपले अध्यक्ष, जोरदार टाळ्या वाजवून द्या. बंटीदादांचं लक्ष अगदी घारीप्रमाणे आपल्या खेळाडूंवर असतं. एखादा तंटा निर्माण झाला, एखादा वादविवाद झाला, एखादी अडचण आली तर आम्ही बंटीदादाकडे जातो आणि बंटीदादा ती अडचण अगदी सहज सोडवतात. आणि दुसरा अध्यक्ष जर निर्माण झाला तर हे 40+ मला वाटतं रद्द होईल. दादांनी सांगितलं की मी आता अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय. एकाही व्यक्तीने टाळी वाजवली नाही, कारण आम्हाला शेवटपर्यंत बंटीदादाच हवे आहेत आणि कायम आमचा अध्यक्ष बंटीदादाच राहणार. कितीही नाराज झाला तरी पण ते जेवढ्या ताकदीने सांगतात की मी राजीनामा देईन, त्याच्या डबल ताकदीने आम्ही सांगू की तुम्ही आम्हाला 40+चे अध्यक्ष तुम्हीच हवे आहात. त्यानंतर मनीष सरांबद्दल काय बोलावं. त्यांनी जर सांगितलं की आपली 40+ स्पर्धा करायची तर ती करायचीच. मग ते आमचे असलम भाई असतील, त्याच्यानंतर महेंद्र असेल, संजय असेल, प्राण असेल, आमचे उपाध्यक्ष असतील हरेश्वर किणी, आपले जे राजेश सर, कारभारी सर, सगळेच व्यक्ती आहेत. डीके आहे, त्याच्यानंतर समीर भाई आहे, निकेत आहे, आनंद सर आहेत. सगळेच ही जी मंडळी आहेत, ह्या मंडळींच्या सहकार्यामुळे आपण ही स्पर्धा यशस्वी करतो. सगळं 40+चे जे खेळाडू आहेत त्या सर्वांचं योगदान खूप मोठं आहे. तर मी आता या ठिकाणी जे आपले संघ मालक आहेत त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. सर्वात प्रथम आपण या ठिकाणी सन्मान करतोय पाटील सेना संघाचे संघ मालक तुषारजी पाटील सर, मॅन फ्रॉम केळवे. बघा, मला वाटतं 2 वर्षामध्ये तब्बल 9 वेळा पराभूत होऊन सुद्धा तिसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये जोमाने उभे राहिले आणि तिसऱ्या पर्वामध्ये लगातार 3 वेळेस त्यांनी विजय संपादन केला, परंतु ते साखळी सामन्यातनं बाहेर गेले. परंतु खूप सुंदरसा खेळ मात्र पाहायला मिळाला तुषार दादाच्या संघाचा. दादा, नेक्स्ट वर्षाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. तुमचं सहकार्य असंच राहू द्या. खूप खूप धन्यवाद. डॅशिंग टायगरचे संघ मालक अनुपजी पाटील नेहमीच आम्हाला सहकार्य करतात. मी अनुप दादाला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. कोण आहे बाळू? रितेश, हरीश कोण आहे? अच्छा, डॅशिंग टायगर अनुप दादांची याचे सन्मान चिन्ह आहेत. कोण नाही ना, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. किंग्स ऑफ माकुणसार संघाचे संघ मालक जितेंद्रजी पाटील, ज्याने मागच्या वर्षी विजेता पद पटकावलं होतं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यावर्षी मात्र ते या स्पर्धेतून बाहेर गेले, परंतु दरवर्षी आपलं योगदान देत असतात या स्पर्धेसाठी. किंग्स ऑफ माकुणसार जितेंद्रजी पाटील, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आर्यन फायटर्स संघाचे संघ मालक रुपेशजी पाटील, मागच्या वर्षी 4था क्रमांक पटकावला होता. आपल्या 40+चे उपाध्यक्ष हरेश्वरजी किणी यांच्या शुभ हस्ते आपण रुपेश पाटील यांना हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे मित्रांनो. खूपशी मेहनत आहे. तीर्था 11 खटाळी, खरोखरच
खूप सहकार्य आहे या 40+ साठी. अगदी मोलाचं सहकार्य आहे. तीर्था 11 आमचे दिलेश आणि सोबत त्याचे समवेत आहेत अभिषेक पाटील, त्याने देखील खूप सहकार्य केलं आहे. मी या ठिकाणी असलम भाई यांना विनंती करतोय. असलम भाई, मी 1-2 शब्द बोलेन असलम भाई बद्दल, की ही लीग जर पूर्ण करायची असेल आणि या लीग मध्ये जर असलम भाई नसेल तर ही लीग यशस्वी होऊ शकत नाही. अगदी मोलाचं म्हणजे 100% योगदान आमच्या असलम भाईचे आहे. असलम भाई नसेल तर आम्ही ही लीग नाही करू शकत. अगदी रात्रंदिवस हा व्यक्ती आपल्या लीग साठी वेळ देतोय, सहकार्य करतोय. असलम भाई असंच सहकार्य असू द्या, कारण तुमच्याशिवाय मी लीग पूर्ण नाही करू शकत. कारण तुम्ही, मला माहित आहे की कितीतरी वेळ कुटुंबाला सोडून तुम्ही आमच्या या ठिकाणी असतात, मैदानावर असतात. एक साधा फोन गेला की तुम्ही आमच्या या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करतात. खूप खूप धन्यवाद असलम भाई. त्यानंतर राजपर्व 11 राजेश वैद्य सर. राजेश वैद्य सरांनी या स्पर्धेसाठी अगदी मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. जे आपल्याला आर्थिक सहाय्य हवं होतं, सरांनी त्यांच्या भाषेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या पद्धतीने चांगल्याशी मांडणी करून अतिशय चांगले लेख लिहिले आणि अनेक लोकांकडनं या स्पर्धेसाठी देणगी कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न केले आणि भरीव अशी देणगी आपल्या या स्पर्धेसाठी प्राप्त झाली. याचा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन देऊया राजेश वैद्य सरांसाठी. अतिशय एक आदर्शाचं व्यक्तिमत्व, आदर्श शिक्षक, राजपर्व 11 संघाचे राजेश वैद्य सर, ह्यांचा सन्मान मनीष सरांना मी विनंती करतोय. त्यांचेच ते मित्र आहेत. मनीष सरांच्या शुभ हस्ते आपण राजेश वैद्य सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतोय. वैद्य सर, नाराज होऊ नका. दरवर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आपण जरी पराभूत झालात तर खेळामध्ये पराभूत झालात. आपण मनाने, जिद्दीने पुढे सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे. नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील पुढील वर्षासाठी. दांडाखाडी स्ट्रायकर्स, दांडाखाडी संघाचे संघनायक आणि संघ मालक असलम शेख हे झालं. ओके ओके झालं. आणि हार्दिक फायटर संघाचे हे खरोखरच क्रिकेटचा एक अनुभव आहे त्यांच्याकडे. जरी चांगले खेळत नसले तरी परंतु क्रिकेटचा एक चांगला अनुभव त्यांच्या सोबत आहे. ते या ठिकाणी उपस्थित नाहीत, कामानिमित्त ते बाहेर गेलेले आहेत. तर कल्पेशजी म्हात्रे संघ मालक, त्यांची ट्रॉफी मला वाटतं गणेश कारभारी यांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती करतोय मी या ठिकाणी. आणि गणेश कारभारी बद्दल काय बोलावं, गणेश कारभारीचं सरांचं सुद्धा खूप खूप सहकार्य असतं. महेंद्र भोईर हे एक नाव आहे या ठिकाणी. त्यानंतर आमचं संजू कुठे, महेंद्र भोईर खूप मोठं नाव आहे. हे सर्व मॅनेजमेंट मध्ये एक अशी व्यक्ती आहे की मॅनेजमेंट गुरु म्हणजे आमचे महेंद्र भाऊ. सफाळ्यामध्ये ज्यांची धडपड असते, खरोखरच महेंद्र भोईर बद्दल जितकं बोलवं तितकं कमी आहे. एखादी स्पर्धा कशी यशस्वी करावी तर मला वाटतं महेंद्र भोईर जर त्या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असेल तर ती स्पर्धा 100% यशस्वी होणार. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन देतात आमच्या मित्रासाठी, हे आमच्या भाऊसाठी खूप असं सहकार्य करतात. महेंद्र भाऊ धन्यवाद. असं लक्ष असू द्या ह्यापुढे सुद्धा. आणि जे देणगीदार आहेत त्यांचे तर आपण आभार मानणार आहोत. मी नितीन सरांना विनंती करतोय की आपण ही देणगीदारांची नावं एकदा वाचून दाखवायची. हॅलो. तर या स्पर्धेसाठी आमचे देणगीदार पाहायला मिळतात. या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राजेशजी बंटीदादा यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाची भरीव देणगी आलाय. अन्नदाता सुखदेव असं म्हणावं लागेल, कारण आपल्याला जी काही 2 दिवसाची जी काही जेवणाची व्यवस्था आहे ती बंटीदादाच्या कृपा आशीर्वादाने झालेली आहे. म्हणून अन्नदाता सुखी भव, त्यांना खूप खूप धन्यवाद. नक्कीच नक्कीच. अन्नदाता म्हणण्यापेक्षा कोरोनाच्या काळामध्येही चांगली कामगिरी केली होती. हे तर आमच्या खेळाडूसाठी चांगलं काम केलंय. त्यानंतर नवीन पाटील दातिवरे 5,555 रुपये. गणेशजी ठाकूर सर माकुंड सर 5,000 रुपये. नवीनजी पाटील सरांचे यांना आई बाबांच्या स्मरणार्थ ती देणगी दिलेली आहे सरांनी, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. त्यानंतर दिलीपजी पाटील जलसार 5,000 रुपये. अनिलजी पाटील जलसार 5,000 रुपये. थोडस स्पीडली वाचतोय मी कारण प्रत्येकासाठी टाळ्या वाजणार नाहीयेत. निकेशजी माणिक राऊत कोरे 5,000 रुपये. रोहिदासजी भगत वाडीव 3,333 रुपये. मनोहरजी नम माकणे 3,000 रुपये. पल्लवी जितेंद्र पाटील
माकुणसार सरपंच मॅडम 3000 रुपये. त्यानंतर राजेश हरिचंद्र वैद्य माकुणसार 2500 रुपये. शमील पाटील कपासे 2500 रुपये. सचिन पाटील जलसार 2500. कल्पेशजी मात्रे माकुणसार 2000 रुपये. हरीश उदय पाटील कपासे 2000 रुपये. नितेश बाळू पाटील कपासे 2000 रुपये. दिनेश गुंड 2000 रुपये. विनोद गुंड 2000 रुपये. नंदन चौधरी सर उसरणी 2000 रुपये. राकेश परशुराम पाटील माकुणसार 2000 रुपये. चेतन सावळाराम पाटील माकुणसार 2000 रुपये. नवीन घरत सर ॲडव्होकेट 2000 रुपये. जयेश वैद्य 1000 रुपये. रुपेश कृष्णा पाटील माकुणसार 1000 रुपये. राजेश हरिश्चंद्र पवार सफाळे 1000 रुपये. प्राण लक्ष्मण भोई रावळे 1000 रुपये. जयनाथ भोई सर वेडी 1000 रुपये. हरेश्वर बाबू केणी रावळे 1000 रुपये. मोबिन शेख वेडी 1000 रुपये. किरण तरे डिके 1000 रुपये. दीपेश मोरे माकुणसार 1000 रुपये. तसेच समीर घरत पारगाव 1000 रुपये. जयेश ठाकूर उसळणी 1000 रुपये. मानस मितेश वैद्य माकुणसार 1000 रुपये. सुभाष गावड टेंबी खोडावे 1000 रुपये. अंकुश पाटील माकणे 1000 रुपये. राकेश वर्तक कोरे 1000 रुपये. आणि संदेश तरे उसळणी 5,555 रुपये सॉरी. आणि आगरवाडीचे नूतन सरपंच जय पाटील यांच्याकडून 2500चा रोख देणगी आलेली आहे. सलील शेख यांच्याकडून आपल्याला ग्लुकॉन डी चे पॅकेट्स मिळाले. सॉरी सलील करंजीकर सॉरी दीपक गावड यांच्याकडून 500 रुपये. एक मिनिट आहेत इथे लिहिलेलं. प्रवीण पाटील 1000 रुपये. आपले गणेशजी कारभारी सर यांच्याकडून आपल्याला कलिंगड आणि जी काही केळी आहे त्यांचा ना आपल्याला पुरवठा झालेला आहे. संतोष इलेक्ट्रिकलचे मालक श्रीयुत संतोष पाटील यांच्याकडून पाण्याचे जे जार आहेत आपण जे काही थंड पाणी प्यायलो ते त्याची सौजन्य संतोष पाटील यांचं आहे. त्यानंतर जे काही आपण चेंडूचा वापर केला ते चेंडू श्रीयुत तिशोर पाटील साहेब यांच्याकडून मिळालेले आहेत. त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर एक पारितोषिक आलेले आहे. राज पर्वचे ज्ञानेश्वर किणी ह्याने एका ओव्हर मध्ये कुठली धाव न देता 3 विकेट घेतलेल्या आहेत. नवीन पाटील सरांकडून त्यांना 500चं रोख पारितोषिक आहे. ज्ञानेश्वर किणी यांचं ऍडव्होकेट साहेब या जरा त्यांच्या हस्ते. आणि ज्ञानेश्वर किणी सरांचं बघा तुम्ही फिटनेस का आहे वयानुसार फिटनेस राखणं कसं असतं आणि जिम आजही करतायत. आणि आपले सन्माननीय ऍडव्होकेट नवीन घरत साहेब यांच्या वतीने त्यांचा सत्कार होतोय. आणि नवीन सरांना धन्यवाद. हॅलो सर्वांच्या वतीने हरेश किणी यांना मी 2 शब्द बोलण्याचं आव्हान करेल. कारण सॉरी ज्ञानेश्वर किणी स्पर्धा तर चांगली चाललेली आहे. आपला परिवार आहे. हा स्पर्धा ही आपली परिवार आहे. या परिवाराबद्दल म्हणजे बोलणं हे अवघडच आहे. नाही फिटनेस सांगितलं तर मशरूम खाया डिसिप्लिन हा हो नाही हो खरोखर जिम मध्ये 2 तास तुम्ही मेहनत घेता डिसिप्लिन याच्यात मेहनत आहे असं. हॅलो मला वाटतं तारानाथ किणी त्याच्यानंतर ज्ञानेश्वर किणी रोहिदास भगत हे जे सगळे आमचे बॉडी बिल्डर आहेत आणि त्यांचा गुरुच जर इकडे बसले आमच्या व्यासपीठावर अध्यक्ष महाशय हे जर आमचे गुरु आहेत तर आमचे हे जे चेले आहेत ते फिटनेस मध्ये असणारच प्रश्नच नाही. आणि बघा ताराकांत भाऊ त्यानंतर ज्ञानेश्वर भाऊ रोहिदास भगत ते आमचे भाई एक आपले कुठले भाई जलसरवाले भाई हा हे बरेचसे असे बॉडी बिल्डर आहेत की सातत्याने व्यायाम करत असतात आणि आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात. आपल्या 40+ बांधवांना विनंती आहे की आपण देखील खेळाच्या माध्यमातून व्यायामाचा वापर करून योगा करून वेगवेगळे जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये सहभागी होऊन एक चांगलं फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न करा. हाच संदेश आपल्याला असेल. आणि पुढच्या वर्षी नक्कीच ही स्पर्धा डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
आणि आपल्याला 100% योगदान हे अध्यक्ष महोदयाचं असणार आहे. तो जर टाळ वाजवा आपण त्यांच्यासाठी. हॅलो, चला आता आपण बक्षीस वितरणाकडे जातोय. चला सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच संतोष पाटील आपण या. संतोषजी पाटील आपण या. चला संतोषजी पाटील या. चला आता स्पीडअप आणि फायनल मॅचचाही मॅन ऑफ द मॅच आपण लगेच वंदेशजी हेमाडे आपण यायचं आहे. वंदेशजी या. असलमजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर वंदेशजी आपण या. वंदेश शेमाडे जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू. वंदेशजी या, थोडस आपण घाई करायची आहे. तसेच सुरेशजी भोईर जलसार आमचे 40+ चे खेळाडू, त्यांच्याकडनंही 2,500 रुपयाची देणगी येते. वंदेशजी या. थोडस इंज्युअर्ड झालेत मला वाटते, कारण आजच्या दिवसात जबरदस्त कामगिरी केलंय. त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे आपण जातोय. चला त्यानंतर आपण लगेच जाणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज. वंदेशजी समोर या. वंदेशजी बॅट मधनं उत्तर देत आहेत. चला आता आपण उत्कृष्ट गोलंदाज साठी जातोय. 3 नाव आपल्याकडे आहेत. एक दिलेश तीर्था 11, संदीप संस्कार 11 आणि आनंद दंडाखाडी. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? आनंद, दिलेश, संदीप कोण असेल? एका बाजूने दिलेश येते, एका बाजूने आनंद येतोय. तर आपण पाहू शकता संदीप संस्कार 11च्या 8 विकेट्स केल्यात. ऐकून घ्या. नंतर दिलेशने तीर्था 11 9 विकेट्स आणि आनंद 10 विकेट्स प्राप्त केल्यात. बेस्ट गोलंदाज ठरतोय आनंद. आनंद सर आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी केली. कालच्या दिवसात एका मॅच मध्ये 5 विकेट्स घेतले होते आणि आजच्या दिवसात 5 विकेट्स. जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू आनंद जाधव. असलमजी शेख ज्याने खूप या स्पर्धेसाठी मेहनत घेतलाय. आनंदजी 2 शब्द नक्कीच वक्तव्य करतील या स्पर्धेबद्दल, कारण खूप चांगली कामगिरी केली. चला आनंदजी आपण थोडक्यात काय वाटते कधी या सीझन 3 चे उत्कृष्ट गोलंदाज ठरलात, काय वाटते कधी? थँक्यू. उत्कृष्ट गोलंदाज मी नाही ठरलो, ते तुम्हीच ठरवलं, कारण विकेट तुम्ही दिल्या, त्याला मी काय नाही करू शकलो. मी फक्त बॉलिंग टाकत होतो, तुम्ही मारून विकेट देत होते. कारण कॅच घ्यायला आमचा आरके होता, असलमबाई होते, सगळे मेन प्लेयर होते जे कॅच सोडतच नव्हते, त्यामुळे विकेट मिळाल्या. बाकी कोणाला बोल्ड काढलं असं चुकूनच 1-2 बाबतीत झालं. बाकी जी गोलंदाजी जशी टाकायला पाहिजे ती टाकली, पण फायनलला मात्र मी थोडासा फसलो. ही माझी शोकांतिका ठरेल की सगळ्या षटकांना मी जास्तीत जास्त 5-6 एवढेच धावा दिल्या होत्या, पण फायनलला मात्र मी 15 दिल्या. त्यात बॅट्समनचं कौतुक करण्यापेक्षा मी माझीच चूक मान्य करतो, कारण मीच फुलटॉस टाकला बॉल, माझ्या हातून तो गेला आणि म्हणून माझा संघ पराभवाच्या छायेत गेला. त्याला कदाचित मी दोषी असू शकतो. सो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि गेल्या सीझनला मी खेळू शकलो नाही, त्याचा वचपा मी काढला असं मी समजेन. सो थँक्यू पुन्हा एकदा, धन्यवाद. क्या बात आहे, खूप चांगलं वक्तव्य केलंय. तुमच्या चुकीमुळे मला बक्षीस मिळत आहे असं एकाने सांगितलंय. आता चुकी करू नका. तर जातोय आपण उत्कृष्ट फलंदाज. इथे आमच्याकडे 3 नावं आले आहेत. एकंदरीत वंदेश, मनोहर नाम आणि विनोद गुंड या 3 खेळाडू मध्ये कोण बेस्ट ठरला असेल तर आपण लगेच त्यांचे कॅल्क्युलेशन धावा सांगूया. मनोहर नाम 88 धावा, वंदेश हेमाडे 111 110 धावा आणि
एका गुणाने पास झाल्यात वरचढ ठरल्यात विनोद गुंड तीर्थ 11 111 धावा. बघा एका धावेची किंमत ही ट्रॉफी जाते. मागच्या वर्षी त्यांची ट्रॉफीच गेली होती परंतु यंदा जबरदस्त कामगिरी केली आणि हाफ सेंचुरी ठोठावणारे तिसऱ्या पर्वाचे पहिले फलंदाज आहेत. क्या बात आहे. विनोद सर मात्र चांगलं वक्तव्य करतील या स्पर्धेबद्दल कारण पेशाने शिक्षक आहेत. बोलण्याची त्यांना फार सवय असेल आणि शिक्षकांनाच मिळते पुढच्या वर्षी तुम्ही शिक्षक घ्या आणि तुम्हाला मात्र पुढच्या वर्षी नंदन सरांचा नंबर लागेल याचा अर्थ. झालंय शिक्षक सांगू नका ना तर पुढच्या वर्षी नावच फॉर्मच भरणार नाहीये. चला विनोद सर. हा पुढच्या वर्षी मनेश ठाकूर सरांचा असेल नंबर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल का कारण आजच्या दिवसात चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं त्यांनी. चला विनोद सर जास्त काही वेळ घेणार नाहीये. काय वाटतं एकंदरीत या पर्व 3 चे तुम्ही उत्कृष्ट फलंदाज ठरलात आणि फर्स्ट हाफ सेंचुरी ठोठावून तुम्ही फलंदाज एकमेव फलंदाज काय वाटतंय? खूप आनंददायी हा क्षण आहे माझ्यासाठी. गेल्या वर्षी सुपर 4 मध्ये आलो नव्हतो त्याच्यामुळे उत्कृष्ट फलंदाज म्हणून थोडंसं बक्षीस हुकलं होतं माझं. पण यावर्षी सुपर 4 मध्ये आम्ही प्रवेश केला आणि हे प्राइज मला मिळालं याचा मला खूप खूप आनंद होतोय. आपल्या 40+ लीग बद्दल थोडंसं बोलेन की थोडेसे हेवे दावे होत आहेत आपल्यामध्ये थोडी खिचाताणी पण होत आहे. पण मित्रांनो लीग झाली पाहिजे हे माझं एक ब्रीद वाक्य आहे. कारण की ह्या लीग निमित्त आपण जवळ येतो आपल्या विचारांची देवाणघेवाण होते आणि ते खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ही लीग होते ना ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे. जास्त काही वेळ घेत नाहीये. इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. तर सफाई केळवा 40+ मास्टर लीगचे मात्र ज्याने संपूर्ण मालकीमध्ये चांगली कामगिरी करणारे 3 नावं आमच्यापर्यंत पोहोचल्यात. एक आहे विनोद गुंड सर, त्यानंतर निकेत राऊत संस्कार 11 आणि हेमन वंदेश हेमाडे अशी 3 नावं आमच्याकडे आल्यात. तर आपण पाहूया विनोद गुंड सर 110 धावा 4 गडी म्हणजे 150 पॉईंट आहेत. निकेत राऊत संस्कार 11 84 धावा 5 गडी म्हणजे 134 पॉईंट आहेत. आणि सर्वांवर वरचढ ठरणारे वंदेश हेमाडे 110 धावा आणि 5 गडी म्हणजे 160 पॉईंट. वंदेशजी आपण या मालिकावीर ठरल्यात या स्पर्धेचे. जबरदस्त कामगिरी केलंय. इतक्यात चांगला फिटनेस आणि त्यांच्या समाजामध्येही उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू आहेत. मी मनीषजी ठाकूर सरांना विनंती करेन MSF चे अध्यक्ष आहेत आणि या मैदानाची देखभाल एकदम आपल्या परिवाराप्रमाणे करतात. वंदेजी आता तुम्हाला बोलावं लागेल कारण ही मोठी ट्रॉफीज आहे. 2 शब्द तरी तुम्हाला बोलावे लागतील या स्पर्धेबद्दल. या विकेटसाठी मी पूर्ण मेहनत करतो. माझा 98 किलो वजन आहे. सॉरी 98 किलो. क्या बात आहे. 98 किलो वजन आणि दमदार ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये आहे. तुमचा या एनर्जीचा जोश काय काय तुम्ही खाताय असं मी तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट बोलतो. प्रॅक्टिस. क्या बात आहे. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. आणि वंदेश हेमाडे हे माकुणसारचे खेळाडू आहेत MSF चे खेळाडू आहेत त्यामुळे आम्हाला अभिमानपूर्वक सांगण्याचा आनंद होतोय. चला आता आपली बॅटरी डाऊन होते आमची बॅटरी डाऊन होते. चला चतुर्थ पारितोषिक तीर्थ 11 या. आता जास्त कोणाला प्रश्न विचारणार नाहीये कारण बॅटरी लो झाली तर आपला. चला तीर्थ 11 या. जे खेळाडू आहेत ज्यांना फोटो सेशन करायचं आहे त्याने पुढे या. चला आता घाई करायची आहे. चतुर्थ तीर्थ 11. चतुर्थ पारितोषिक एक्रालिसच्या ह्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. काचेमध्ये तुम्ही बंदिस्त करून ठेवू शकतायत अशा ह्या ट्रॉफीज आहेत. चतुर्थ पारितोषिक तीर्थ 11 हा संघ ठरलाय. गणेशजी कारभारी सर आपण या खूप चांगली मेहनत घेते कालच्या दिवसापासून. तसेच महेंद्रजी भोईर सफाई क्रिकेट आणि महेंद्र भोईर हे समीकरण आहे कारण कुठेही मॅच असू द्या महेंद्र भोईरला कॉल जातोय टीम जमवण्यापासून ते सर्व काही.
कुंदनजी म्युझिक. नाशिक ढोल कुंदनजी. जोरात टाळ्या वाजवा. थँक्यू. त्यानंतर तृतीय पारितोषिक संस्कार 11 आपण या. संस्कार 11 चला संस्कार 11 या. डान्स होणार राकेशजी ठाकूर यांचा डान्स नक्कीच होईल. आणि जितूजी अँड राजू वैद्य सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफीज दिली जाईल. तृतीय क्रमांकाची राकेशजी नक्की डान्स करतील यात मात्र काही शंका नाहीये. करतील कारण हार जीत असते क्रिकेट मध्ये. हार जीत नक्कीच असते. हरेशजी आपण या. चला हरेशजी आपण यायचं आहे. नृत्य झालंच पाहिजे राकेशजी कारण हार जीत असेल परंतु बक्षीस त्यांचं नृत्य असेल आणि तो कॅमेराही ऑन असेल. त्यानंतर द्वितीय पारितोषिक दंडाखाडी स्ट्रायकर्स आपण या. दंडाखाडी स्ट्रायकर्स मी तुषारजी पाटील साहेबांना विनंती करेन नंदनजी चौधरी सरांना विनंती करेन आपल्या शुभ असते हे ट्रॉफीज आपण वितरित करायचे आहे. रुपेशजी पाटील आपण या. चला दंडाखाडी स्ट्रायकर्स आपण या. कारण या स्पर्धेचा रणर ठरलाय दंडाखाडी स्ट्रायकर्स हा संघ. पाटीलच सेना पुढे होती परंतु आपण ससा आणि कासवची शर्यत पाहिली असेल कारण ससा पुढे गेला होता तदनंतर तो थकला होता आणि कासव हळूहळू पुढे गेला. तशा प्रकारे पाटील सेनेला पिछाडीवर सोडलं. त्यानंतर आमचे गुणलेखक हेमंत पाटील सरांचं कौतुक करावं लागेल कारण त्याच्यावर फार प्रेशर होता. कशा प्रकारे तुम्ही गुणलेखन केले रणनीट कशा प्रकारे काढलाय आणि ते स्पष्ट त्यांनी करून दिलं. त्यानंतर आमचे कुंदनजी डीजे यांचे आभार मानावे लागेल आणि पाटील नेटवर्क आणि आमचे सर्व समालोचक पंच या सर्वांचे खूप खूप आभार असतील. आणि मला सलग 3 वर्षे संधी दिली मीही तुमचे आभारी आहे कारण पहिल्या वर्षी संजय दादांनी मला कॉल केला होता आमची लीग आहे परंतु आमचं बजेट थोडंसं कमी आहे तू फ्री मध्ये येशील का. मी एका शब्दावर सांगितलं होतं येईन आणि त्याचंच फळ मला सलग 2 वर्ष त्यांनी मला संधी दिली. 3 वर्ष संधी दिली मी त्यांचाही आभार मानतोय. चला आपण आता प्रथम पारितोषिकाकडे जातोय जो मात्र यक्ष 11 ठरलाय. आणि मी मनीषजी ठाकूर सरांना विनंती करेन आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ तसेच या स्पर्धेचे अध्यक्ष बंटी दादा शुभ हस्ते दोघांच्या शुभ हस्ते ही वितरित केली जाईल. बंटी दादा अँड मनीषजी ठाकूर सर आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीज दिले गेले परंतु बंटी दादा खेळाडू आहे आणि बंटी दादांनी भोजनाची व्यवस्था अन्नदाता मला सांगितलं जात आहे त्यामुळे अन्न खूप महत्वाचं आहे. पॉकेट खूप महत्वाचं असेल. सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं आणि आमच्या प्रायोजकांचं खूप खूप आभार असेल. अशीच ही स्पर्धा पुढच्या वर्षी आपण डिसेंबर ते जानेवारी मध्ये नक्कीच खेळवणार आहोत. पॉकेट खूप महत्वाचं आहे.